जागतिक पर्यटन स्थळ म्हणून नावलौकिक मिळवलेल्या रायगडच्या अलिबाग तालुक्यातील प्रसिद्ध किहिम बीच परिसर सध्या अनधिकृत बांधकामांच्या विळख्यात अडकत चालल्याची धक्कादायक बाब समोर येते। येथील नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यावरण धोक्यात आले आहे। समुद्रकिनाऱ्यालगत मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या बेकायदेशीर बांधकामांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय। किहिम सागरी किनारपट्टीवर अनधिकृत बांधकामांचा विळखा वाढत असून नैसर्गिक सौंदर्याला धोका निर्माण झाला। शिवाय इथं येणारे पर्यटकही त्रस्त झाले आहेत। इथं CRZ नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करीत सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड यांनी या प्रकरणी प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे। किहिम हे शांत, स्वच्छ आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जातं। हा परिसर नारळ पोफळींच्या बागांचा असून निसर्ग सौंदर्याने नटलेली किनारपट्टी आहे। मात्र गेल्या काही वर्षात धनाढ्य व्यावसायिक, भांडवलदार आणि सेलिब्रिटींचा ओढा वाढल्यानंतर किनारपट्टी परिसरात मोठ्या प्रमाणात रिसॉर्ट, बंगले आणि व्यावसायिक प्रकल्प उभं राहत असल्याचं चित्र दिसून येत आहे। यातील अनेक बांधकामं CRZ नियमांचं उल्लंघन करून उभारली जात असल्याचा आरोप सरपंच गायकवाड आणि स्थानिकांकडून केला जातोय। परिसर आहे आणि हे त्याच्यासाठी जेवढे अतिक्रमण सगळं अतिक्रमण लवकर काढता येईल हे शासनाला आपण विनंती करतो की हे सगळं काढून घ्या आणि जागा मोकळी करा। पुढे पुढे वाढतच चाललेलं आहे। या सर्व धनदारांचे येऊन पूर्णपणे समुद्र गिळंकृत करून घेतलेलं आहे। नंतर जे सरकार ऑफिसर आहेत त्यांना सांगितलं, तलाठ्यांना सांगितलेलं आहे, सगळ्यांना सांगितलं आपण येऊन वरिष्ठ घेऊन ते येऊन हे मोजणी करून घ्या आणि आपल्या अतिक्रमण जे आपल्या जागेत केले ते सर्व काढून पूर्णपणे नियमित करा, जेणेकरून पर्यटकांना पूर्णपणे ते चालता येईल, आपल्या ग्रामस्थांचे सगळं येतात त्यांना व्यवस्थित जाता येईल। हा पूर्ण समुद्र किनारा आहे, हा आपला किहिम ऐतिहासिक आहे आणि त्याच्यावरती अशा प्रकारचे अतिक्रमण होते त्या समुद्र किनाराच राहणार नाही। हा धनदांडगे सगळे येऊन अशाच गिळंकृत करत राहतात। त्यामुळे माझी शासनाला विनंती आहे की आपण परत कारवाई करावी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।